एक चांगली बातमी आहे, मान्सून महाराष्ट्रामध्ये दाखल झालेला आहे। एक आनंद वार्ता म्हणून आपल्याला अर्थातच याकडे बघावं लागेल। मान्सून महाराष्ट्रामध्ये दाखल झाला आहे। रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये पावसाच्या सरी कोसळलेल्या आहेत। राज्यामध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवली जाते आहे। तर मान्सूनचं महाराष्ट्रामध्ये आगमन झालेलं आहे। रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये पावसाच्या सरी कोसळलेल्या आहेत। रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमधल्या पावसाची दृश्य आपण बघतोय। मान्सूनची महाराष्ट्रामध्ये एंट्री झालेली आहे, ज्याची प्रतीक्षा अर्थातच शेतकऱ्यांसह सर्वसामान्य अगदी सगळ्यांनाच आहे आणि तो मान्सून अखेर महाराष्ट्रामध्ये पोहोचलेला आहे आणि या मान्सूनच्या सरी सध्या रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये बरसताना आपण बघतोय आणि आता सर्वत्र पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये जोरदार सरी बरसलेल्या आहेत। जोरदार पावसामुळे रत्नागिरीमध्ये काही ठिकाणी नागरिकांची तारांबळ उडाली। उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांमधनं अर्थातच या सुखावणाऱ्या सरींबद्दल समाधान व्यक्त केला जातोय। मान्सून महाराष्ट्रामध्ये पोहोचलेला आहे, त्यामुळे अर्थातच बळीराजासाठी ही आनंदाची बातमी आहे। राज्यातल्या अनेक भागांमध्ये खरं तर दुष्काळाचं सावट आहे आणि अशात मान्सूनच्या आगमनाची ही बातमी सगळ्यांना सुखावणारी। मान्सूनच्या या सुखावणाऱ्या सरी आता रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये बरसतायत आणि त्याची दृश्य आपण बघतोय आणि याविषयी अधिक माहिती घेऊया। विकास गावकर आपले प्रतिनिधी सोबत आहेत। विकास, मान्सूनची महाराष्ट्रामध्ये एंट्री झाली आहे, कोकणामध्ये पाऊस पडू लागलाय, त्याची दृश्य आमच्यापर्यंत पोहोचतायत। कसं वातावरण दिसतंय? गुरु जर बघितलं तर मान्सून आता कोकणात दाखल झालाय। अगदी कोकणात म्हणजे गोव्याकडून पुढे वेंगुर्ला आणि मालवणच्या दिशेने मान्सून दाखल झालाय। त्यामुळे कोणा जर बघितलं तर उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा मिळालाय। दुसऱ्या बाजूला शेतीच्या कामांनाही आता सुरुवात होणार आहे। मात्र जर बघितलं तर पावसाच्या सरी जोरदार कोसळत आहेत। कालपासूनच पावसाच्या सरी कोसळायला सुरुवात झालेली होती। काल दुपारनंतर मान्सून पूर्व पाऊस होता, मात्र आता मान्सून दाखल झालाय आणि मान्सून दाखल झाल्यामुळे गडगडाट थोडासा कमी झाला आणि खऱ्या अर्थाने मान्सून दाखल झाल्याने आता मुसळधार पाऊस पडू लागलाय। म्हणजे जोरदार पावसाच्या सरी कोसळत आहेत आणि हा पावसाचा जो जोर आहे तो असाच कायम राहील असा इशारा सुद्धा वेधशाळेने दिलाय। पुढचे काही तास असाच पाऊस कोकणात बरसताना दिसेल। मात्र उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना कुठेतरी दिलासा मिळाला आणि पावसामुळे शेतकरी सुद्धा सुखावल्याचं चित्र गुरु पाहायला मिळते कोकणात। अर्थात शेतकऱ्यांसाठी आणि उकाड्याने हैराण झालेल्या सगळ्या नागरिकांसाठी राज्यभरातल्या ही आनंदाची बातमी। मान्सून महाराष्ट्रामध्ये दाखल झालेले आहेत आणि मान्सूनच्या या सरी त्याची दृश्य आपण बघतोय। आनंद वार्ता, मान्सून महाराष्ट्रामध्ये पोहोचलेला आहे। रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये पावसाच्या सरी कोसळत आहेत। कालपासूनच हा पाऊस पडतोय अनेक ठिकाणी, तर या पावसामुळे लोकांची तारांबळ उडाल्याचं चित्र आपल्याला कोकणामध्ये बघायला मिळतंय आणि राज्यभर आता हा पाऊस पडेल, त्यामुळे अर्थातच बळीराजासाठी आनंदाची बातमी आहे। मान्सून महाराष्ट्रामध्ये पोहोचलेला आहे। Thank you.